भरती करतोयस, अरे सकाळी 4 वाजता उठून ग्राउंडला जायचं, जीवतोड मेहनत करायची आणि सकाळी उठून परत शेताकडे जायचं. सोपं नाही हो शेतकऱ्याचं पोरगं असूनही भरती होणं. त्याला सगळं बघायला लागते, घर दार, शेत पाणी वैरण. हे सगळं करून पण ते पोरगं कधीच दमत नाही, कारण त्याला माहिती असतं ती परिस्थिती काय असते आणि ती परिस्थिती बदलायला किती कष्ट करायला लागतं. आता पुण्या मुंबईमध्ये आपल्या गावाकडची पोरं गेली की त्यांना कशावरून ओळखतात माहिती आहे? या रांगड्या भाषेवरून आणि मेहनतीवरून. कोल्हापूर सांगली सातारा म्हटले की लगेच मैत्री पण करतात, का तर त्यांना माहिती असते की ही पोरं कुठेच कमी पडत नाहीत. आर्मी भरती असो किंवा पोलीस भरती, भरती तर सगळेच करतात हो, पण पोरगं शेतकऱ्याचं असेल ना